आता बातमी भोंदू खरातची आहे। भोंदू खरातला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महिलेवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा खरातवर गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणामध्ये त्याला कोर्टात हजर केलं। त्यानंतर 8 तारखेपर्यंत खरातला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पाहूयात। अत्याचारी खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। अशोक खरातला आज एसआयटी कडनं नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं। अत्याचार करून जबरदस्तीनं गर्भपात घडवून आणल्याचा एका पीडितेनं खरातवरती आरोप केलाय। या संदर्भात खरातवर गुन्हा दाखल झाला असून कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला। पीडितेवर लग्नाचा आमिष दाखवून मुलांच्या मरणाची भीती घालून लैंगिक अत्याचार करण्यात आले। पीडिता गर्भवती राहिल्यानंतर काही औषध देऊन गर्भपात घडवून आणला। आरोपीनं हे औषध 12,000 कुठून खरेदी केलं याचा तपास करायचा आहे। पीडितेकडून आधार कार्ड, पॅन कार्डही घेतलं। त्याद्वारे काही मालमत्ता खरेदी केली आहे का हे तपासायचे। आरोपीचे आणखी कोणते साथीदार आहेत का हे तपासायचे। जडीबुटीचं औषध म्हणून नेमकं काय द्यायचा हे तपासायचंय। मंतरलेल्या पाण्यात काय मिसळून ठेवायचा याचा तपास करायचा आहे। आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही बघूयात। फेब्रुवारी 2020 ते मार्च 2026 असा आरोपीनं गुन्हा केलेला कालावधी आहे। ठराविकपणे लैंगिक अत्याचाराचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले। आरोपीवर जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कलम लावण्यात आली। मात्र पीडितेला काय खायला दिलं हे तपास अधिकाऱ्यांना अद्याप माहिती नाही। सरकारी पक्षाचा प्रतिवाद। आरोपींना लैंगिक अत्याचार, आर्थिक व्यवहार, अघोरी आणि विकृत कृत्य केली आहेत। एका पीडितेनं धाडस दाखवून तक्रार दिल्यानंतर आता इतर पीडिताही समोर येत आहेत। 14 दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान अनेक अँगल समोर आलेत। सर्व युक्तिवाद पाहता खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरातला तुम्हाला काही सांगायचंय का असं विचारलं। त्यावर खरातनं हात जोडून मला काहीही सांगायचं नाही असं उत्तर दिलं। दरम्यान या भोंदू खरातचे रोज नवनवीन कारनामे समोर येतात। एसआयटी चौकशीमध्ये आज कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात। भोंदू खरात प्रकरणात एसआयटी कडून नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। खरात डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, गुंगी येणारी औषधं आणि वेदनाशामक गोळ्या महिलांना द्यायचा। लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयात गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा अशी सूत्रांची माहिती आहे। खरातच्या बँक खात्यांची एसआयटी कडून तपासणी करण्यात आली। खरातनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समोर आलंय। खरातची नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये मोठी गुंतवणूक आहे। बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड झालंय। बंगला आणि ऑफिसचं काम केलेल्या कामगारांना 25 लाख रोख दिल्याचं समोर आलंय। भोंदू खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप आहे। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत खरातनं कांदा खरेदी विक्री व्यवहार केला। 250हून अधिक कंपन्या इच्छुक असताना खरातच्या कंपनीला प्राधान्य देण्यात आल्याचं समोर आलंय। खरातनं अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केले। काही पतसंस्था आणि समता पतसंस्थेमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी आहे। धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानंही खातं आहे। 100 कोटीहून अधिक रुपयांचे खरातने स्वतः व्यवहार केल्याचं समोर आलंय।